तुमची लायकी तेवढीच आहे. तुमच्यासारखे बुरखा घालून नमाज पठण करण्यापेक्षा बांगड्या घातलेलं बरी. काय संबंध होता? काय संबंध होता त्या पोरीला बिचारीला बुरखा घालून बस आणि नमाज पठण कर बोलण्याचा? अरे तुझी लायकी काय? अंधभक्तांना आणि मराठी भैयांना आपण कितीही काही सांगितलं, कितीही एक्सप्लेन केलं तरी पण त्यांना गोबरच खायचं आहे, त्यांना गोमूत्रच प्यायचं आहे. अशीच एक केस माझ्याकडे आली. काल मला एका आपल्या मुलाने मेसेज केला इंस्टाग्रामवर आणि मला सांगितलं, दादा एक मुलगा माझ्या बायकोने त्याला कमेंट केली. एका आपल्या तो जर नाही का महाराष्ट्र सैनिकाने मारलं त्या मुलाला, त्या मुलाच्या व्हिडिओ खाली कमेंट केली. त्या मुलीने काय कमेंट केली मी तुम्हाला त्या सगळ्या कमेंट वाचून दाखवणार आणि त्या मुलाला मी उत्तर देणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या अंधभक्तांना आणि मराठी भैयांना ते उत्तर आहे. बघा त्या मुलीने काय कमेंट केली आहे त्या व्हिडिओ खाली, मराठी माणसंच अशी निघणार तर बाहेरच्यांना काय बोलणार, सुधरा रे म्हणून असं त्यांनी त्या कमेंटमध्ये टाकलं आहे. तर तो मराठी भैया आला आणि त्याने काय रिप्लाय दिला आहे बघा, वाचून दाखवतो. मराठी बोलून मराठी माणसाला मुंबईमधून बाहेर काढलं आणि आता मराठी माणसासाठीच एकत्र आले. 25 वर्ष सत्ता होती तेव्हा परप्रांतीने आसरा दिला आणि आता त्यांना बाहेर काढायच्या गोष्टी करून मराठी माणसाची मतं मागत आहेत. यालाच म्हणतात राजकारण. त्या मुलाला मारलं पण त्या मुलाने जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं नाही दिली, असं त्या मराठी भैयाचं मत आहे. मला त्याला हे सांगायचं, बघ मराठी माणूस बोलून मुंबईमधून मराठी माणसाला बाहेर काढलं, समजलंच नाही मला काय. आणि काय सत्तेत काय एकटेच बसले नव्हते हे उद्धव ठाकरेंची शिवसेना, सोबतीला भाजप पण होती. मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला ते भाजप सोबतीला बसले ते नाही दिसत, तुम्हाला उद्धव ठाकरे बसलेले ते दिसत आहेत. आणि मूळ मुद्दा हा आहे की ते BMC मध्ये या सत्तेमध्ये होते, हे काय महाराष्ट्राच्या सत्तेवर नव्हते. महाराष्ट्र सत्तेवर किती काळ होते आणि त्या काळामध्ये काय काय चांगली कामं केली आहेत उद्धव ठाकरेंनी, मला असं वाटतं जगजाहीर आहे. कोरोना काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बेस्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंदणी केली होती. त्यांना जो कार्यकाळ मिळाला तो कार्यकाळ चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळला. आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, इथं सगळ्या गोष्टी ते केल्यात. महानगरपालिकेच्या गोष्टी ह्या वेगळ्या असतात, सोबत भाजप पण सत्तेत होती. आणि मराठी माणूस आज महाराष्ट्रात ठाकरेंमुळे टिकला आहे, ठाकरेंमुळेच वाचला आहे. नाहीतर महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीच संपला असता हे सगळ्यांना माहिती आहे. आत्ता देखील मराठी माणूस टिकतोय तो म्हणजे ठाकरेंमुळे, ह्या भाजपमुळे नाही. भाजपने मराठीचा मुद्दा कधीच घेतलेला नाही, मराठीची बाजू कधीच घेतलेली नाही. मला असं वाटतं याचा आपण नीट अभ्यास करावा, विचार करावा. कारण आत्ता पण भाजप छट्ट पूजा आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करत होती, पण महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी बोलणारा, उभा राहणारा हरल्यानंतर पण एकमेव पक्ष ते म्हणजे शिवसेना, उद्धव साहेब ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष होते. मराठी माणसाचा आवाज कोण आहे कोणालाही विचारा, जाऊन परप्रांतांना पण विचारा, नाही बाबा रे वो ठाकरे जो आहे ना वो मराठी करते, इसके लिए हम लोग उसके पीछे नहीं, असे बरेच परप्रांतीय त्यांची मत आहेत. याच्यावरून समजते की मराठीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले ते म्हणजे ठाकरे, हे उत्तर आहे. बरं तर ताईने काय उत्तर दिलं याच्यावर आपण बघूयात. तर ताईने सांगितलं, मग मराठी माणसाला बाहेर काढत होते तेव्हा तुम्ही कुठे होता? चांगला प्रश्न आहे. आणि जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो तेव्हा त्यांच्याच दारात का जाता? मराठी माणसावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा मराठी माणूसच त्यांच्या दारात का जातो? आणि जेव्हा मी सांगितलं असं प्रत्येक वेळेला रास्ता पण सांगतात, जेव्हा दारावर उंबरट्यावर आपल्याला संकट येईल ना तेव्हा आपल्याला मराठी माणसासाठी ठाकरे दिसतात. तुम्हाला तोपर्यंत ठाकरे दिसत नाही. मग हे भाजपचे लोक आहेत ना ते पण स्वतः जातात ठाकरेंकडे, खातात एकाचं आणि गातात एकाचं. हे आजपर्यंत मला असं वाटतं प्रत्येकाने आजमावलेलं आहे. आजपर्यंत आपले दुश्मनच आपल्या घरात आहेत, आपल्याला बाहेर जायची वेळच नाही आलेली, कधी आपल्या भारत देशात पण असेल किंवा मग आपल्या महाराष्ट्रात पण असेल. सगळ्या इतिहासात तुम्ही जाऊन बघा, हे असले मराठी भैये आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला आहे ना बारांच्या काळात तुम्हाला सांगितलं असं मराठी लोकांच्या विरोधात पण मराठी उभे होते, त्याच्यामुळे आपल्याला स्वराज्य स्थापन करायला भरपूर काळ गेला. आज तीच परिस्थिती आता आपल्या महाराष्ट्रात होती आहे. बघा आता तेव्हा तो मुलगा काय बोलतोय तर ताईला, तेव्हा आम्ही लहान होतो, पण तुम्ही हा प्रश्न तुमच्या साहेबांना विचारला, हा लहान होता तेव्हा, याला आत्ता राजकारण काय लागलं? सत्ता त्यांची होती ना आणि मराठी माणसावर अन्याय ह्यांच्यामुळेच होतोय, त्यामुळे त्यांच्या दारात गेलं पाहिजे. काय त्यांच्यामुळे मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तेच कशाला दारात जाय? कशाला कमेंट करताय तुम्ही? काय कमेंट करताय? जरा मला असं वाटतं काय ह्यांची डोकी कुठं जातात कळत नाही. हे लोक खरं ते बोलतात ना, ते गोबर खातात ना, गोबर खरं आहे. आता त्या ताईने काय रिप्लाय दिला, मग लहानांनी मोठ्या गोष्टी करू नयेत, बरोबर आहे. आणि इथे आपलं अपूर्ण ज्ञान पाजळू नये, अगदी मुद्देसूद उत्तर दिलं आहे. ह्याने पुढे शांपाने केलेलं आहे, मी तुम्हाला तो वाचून दाखवणार आहे. मग त्याच्यामुळे मग तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे का? स्वतःची एवढी पण लाल करू नये. बरं मग ते पुढे ताई बोलतात, एवढंच जर तुम्हाला ह्या गोष्टी चुकीच्या वाटतात ना तो ऑफिशियल पेजला जाऊन कमेंट करा, मला फुकट इथं ज्ञान देऊ नका, उगाच कमेंट बॉक्स भरवू नका. बरोबर तर बोलली ती. बरं आता त्याच्यावर तो रिप्लाय येतो, एवढीच लाज वाटत असेल ना तर कोणाची एवढी पण चाटू नये. मुलीला तू एका अशा भाषेत बोलतोय,
ती मुलगी बिचारी त्याला बरोबर उत्तर देते. या लोकांच्या पातळ्या घसरतात प्रत्येक वेळेला. चाटू नये हे नाही, मुलीशी बोलतोयस ना, आपल्याला तेवढी अक्कल नाही. हां बरं, नुसतं जय महाराष्ट्र बोलून होत नाही, तर ते परप्रांतीय पण बोलतात. जय महाराष्ट्र परप्रांतीय बोलतात आम्हाला माहिती आहे, पण हा वाद परप्रांतीयचा मध्ये कुठं आणलास तू? ह्याच्यात काय समजतच नाही. परप्रांतीय पण जय महाराष्ट्र बोलतात, माहिती आहे, माझे मित्र पण परप्रांतीय, ते पण जय महाराष्ट्र बोलतात. नवीन काय त्यात? पुढे तर ताईने मग उत्तर दिलंय, आम्हाला कसली लाज, उगाच वायफळ चर्चा होत आहे, अपूर्ण ज्ञान घेऊन इथं मला चूक बरोबरचे धडे देऊ नका. एवढीच जर हिंमत असेल तर जाऊन थांबून दाखवा. आणि काय बरळताय याचा भान असून ती पण तेच बोलते, काय बरळताय तुम्ही? नाही नक्की मुद्द्याला मुद्द्यासूर उत्तर देतच नाही ते लोक. मुद्दा भरकटून काहीतरी हिंदू, काहीतरी मग परप्रांतीय, काहीतरी मग कुठे पण जातात. जे तुम्हाला प्रश्न विचारले, जे तुमच्या समोर प्रश्न आहेत त्याची उत्तर द्या ना. त्याचं उत्तम उत्तर मी तुम्हाला सांगतो, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. सत्तेत कोण आहे एवढा वर्ष झालं? हिंदूच ना. मग अजून कोणाला सत्ता द्यायला पाहिजे तेव्हा हिंदू वाचेल? हे साध्या साध्या गोष्टीत मला असं वाटतं आपण मराठी माणसांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या सगळ्या, देशातल्या बाहेर तिकडे UP बिहारमधल्या पण काही लोकांना आता चांगलं कळलेलं आहे या भाजपचं राजकारण काय आहे ते. या महाराष्ट्रातल्या लोकांना, मराठी भैयांना कळत नाही आहे. जाऊन त्यात बोलून फायदा नाही, पुढे बघूयात. बरं आता त्याला रिप्लाय देतोय, तुम्हाला जर पूर्ण ज्ञान असेल तर मग सांगा ना, परप्रांतीय मुंबईमध्ये कसे पसरले? उठाव लुंगी बजाव पुंगी मोहीम चालवून पण आज मुंबईमध्ये 80% हॉटेलवाले साऊथचेच का आहेत? हा प्रश्न थेट बाळासाहेबांवर जातोय. बाळासाहेबांनी उठाव लुंगी बजाव पुंगी मोहीम राबवली होती आणि हा आता बाळासाहेबांवर पण आला. मला असं वाटतं तुमची लायकी नाही बाळासाहेबांवर बोलायची. काय बोलतोय मला असं वाटतं याचा नीट विचार तुम्ही करावा. बायको तुमची पोरं आमची ही मोहीम चालून पण आज मराठी माणूस गुजरांकडे कामाला काय? म्हणजे हे बाळासाहेबांचे जे सगळे मोहिमे आहेत, बाळासाहेबांचे जे वाक्य आहेत त्याला अनुसरून हा त्याचा प्रश्न. म्हणजे हा थेट असं त्याला बोलायचं आहे की बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस हा आज संपुष्टात गेलाय, बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज महाराष्ट्रातून हद्दपार झालाय, हे त्याचं मत आहे. म्हणजे त्याचं बघा, मनामध्ये कोण ठाकरे आहेत तर बाळासाहेब ठाकरे आहेत. ह्याची लायकी तरी का बाळासाहेबांवर बोलायची? बघा पुढे ऐका. आज मी तसं तुम्हाला सांगितलं, बाळासाहेबांमुळे मराठी माणूस आहे. कोणालाही विचारा, जाऊन परप्रांतांना पण विचारा. आणि त्याच्यावर हा बोलते उठाव लुंगी बजाव पुंगी केलं, आज काय बायको तुमची पोरं आमची केलं, पण तरी पण महाराष्ट्रातला मराठी माणूस आज असा काय? अरे याची उत्तर आहे तर मला असं वाटतं ना, हे आधीपासून जर का पाहिलं मुंबई याच्यावर डोळा प्रत्येकाचा होता. त्यातल्या त्यात आज ठाकरे जर का उभे नसते ना तर हा मराठी माणूस इतका पण दिसला नसता. जो दिसतोय ना तर नशीब समजा. बरं आता पुढे ऐका. मग बाकीच्या पक्षांनी का नाही केलं रे? जे ठाकरेंनी केलं ते बाकीच्या पक्षांनी मराठी माणसासाठी का नाही केलं? हे तर मान्य करावंच लागेल ना. मराठी माणसासाठी झटणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता सोबत आलेत. हा बाकीचं कुठल्या मराठी माणसासाठी कुठल्या पक्षांनी केलंय काय? अक्कल शून्य माणसं. मुंबईच्या बाहेर आणि 25 वर्ष सत्ता उपभोगून पण आज ठाकरे बंधू म्हणतायत आम्ही मराठी माणसाला एकत्र आलो. मग 25 वर्ष कोणासाठी काम केलं? परप्रांतीयांची सेवा केली ना. आणि तरीही तुमच्यासारख्या अंधभक्तांना लाज नसेल तर तुम्ही उच्च कोटीची निर्लज्ज आहात. अंधभक्त कोण? हा. गोबर आणि शेण कोण खाते? गोमित्र कोण पिते? हा. काय तुम्ही सांगताय? जग दुनियाला माहिती आहे अंधभक्त नाव तुमचं आहे. प्रश्नाला उत्तर जे देतात ना हे लोक, काही लॉजिक नसतं त्याला, काही तथ्य नसतं. शेवटी ती मुलगी बिचारी कंटाळली. ती बोलली इथं माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ज्यांच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास वाटतो तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करा, चांगलं उत्तर भेटेल. मला असं वाटतं ते तिच्या चॅटिंगवरून असं वाटतं हिचा राजकारणाशी काही संबंध पण नाही, सामान्य माणूस म्हणून ती बोलतेय. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. हे सामान्य माणसं कमेंट करत असतात त्यांना तुम्ही अशी उत्तरं देता. एका मुलीला तू अशी उत्तरं देतात, लाज वाटली पाहिजे तुला. बरं पुढं काय बोलतोय? तुम्हाला ती बोलली आहे तुम्हाला त्रास वाटतं तिकडे जाऊन चर्चा करा, चांगलं उत्तर भेटेल. एवढं बोलून सुद्धा निर्लज्जासारखे इथं बोलणं चालू आहे. इथे अक्कल समजली याला म्हणता बांगड्या घालून बसणं. 100% सही, एकदम बरोबर बोललेले. हिंमत असेल तर समोर जाऊन बोला. हे समोर जाऊन येणार, समोर जाऊन हातापाया जोडतात, माफ्या मागतात, यांची लायकी ही. हे काय समोर जाऊन बोलणार आहेत? पण ह्याला एक्सपोज मी केलं. आता ह्याचा मी इंस्टाग्राम ID पण टाकेल. हा इंस्टाग्राम ID ह्याला असं पिडा ना त्याला माफी मागितली पाहिजे याने. मग वाद घालायला जमत नसेल तर गप्प बसावं. तुमच्यासारखे अंधभक्त मराठी माणसाला मारायच्या वार्ता करू शकतात. तुमची लायकी तेवढीच आहे. तुमच्यासारखे बुरखा घालून नमाज पठण करण्यापेक्षा बांगड्या घातलेलं बरी. काय संबंध होता? काय संबंध होता त्या पोरीला बिचारीला बुरखा घालून बस आणि नमाज पठण कर बोलण्याचा? तू काय बोलतोय? त्या मुलीला, एका अनोळख्या मुलीला आपण मेसेज करताना कसा कमेंटला रिप्लाय दिला पाहिजे? मुद्देसूद बोला ना. आणि जेव्हा लांड्यांना मारायची वेळ येतो तुम्ही बांगड्या घालून बसा. अरे मग तुम्ही हिंदू करता, मग तुम्ही काय केलं आजपर्यंत? लांड्यांना मारलं का पळवलं? तुमची सत्ता ना. मग आजपर्यंत मुसलमान फक्त करता आणि त्यांच्याबरोबर ताटात बसून जेवता. बाकीचं काय केलंय का? हिंदू खतरे में. तुम्ही हिंदू, तुमची सत्ता आहे. मग घ्या ना हिंदूंना तुमच्या फेवरमध्ये.
काढा ना मुसलमानांना बाहेर, ते दम असेल तर. हे फक्त असं मेसेजेस करू नका, तुमच्यात दम आहे ना आमच्यात दम नाही, चला आम्ही नाही जाऊ शकत कुठे मुसलमानांना मारायला, तुमच्यात दम आहे ना तर तुम्ही मारून दाखवा. तुमच्या हिंदूंना पण बोलतायत ना. तर मित्रांनो मला असं वाटतं हे जे मराठी भैया आहेत ना यांना अद्दल घडवलीच पाहिजे, यांना उत्तरं दिलीच पाहिजे. आणि याच्या पुढे मी आता व्हिडिओज घेऊन येणार. जर का तुमच्यासोबत कोणी मराठी भैया अशी हुज्जत घालत असेल तर त्याला प्रश्नाला उत्तर, जर का प्रेमाने बोलत असेल ठीक आहे प्रेमाने बोलू तुझी, पण हे असलं काय ते नमाज पठण करा आणि हे करा, त्या पुरीला विचार, माझ्या डोकं तिकडे सनकलंय, कुठल्या पुरीला काय बोलतोयस तू, ह्याला आता एक्सपोज करा आणि ह्याने त्या मुलीची माफी मागितली पाहिजे. हे मला असं वाटतं हा व्हिडिओ त्याचा आला पाहिजे. त्याला मी तुम्हाला त्याची इंस्टाग्राम ID देतो, तिकडे जाऊन त्याला मेसेज करा, जे काय ते रिपोर्ट करा, तुम्हाला रिपोर्ट करा. पण मित्रांनो हे असे मराठी भैया आता थांबलेच पाहिजे, कारण ह्यांच्यामुळे आपल्या मराठी माणसाला त्रास होतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, यांना कमी सीटा मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण खास करून हे ह्यांच्या या मराठी भैयांच्या नाटकांमुळे, या मराठी भैयांच्या अफवांमुळे, चुकीच्या गोष्टींमुळे आता त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी मला असं वाटतं आता एक्सपोज करण्याची वेळ आली आहे. म्हणजे हे काही नसतं, काही तथ्य नसतं, पण चुकीच्या पद्धतीने जे लोकांसमोर मांडतात ना त्याला आता मी उघडा करणार, त्याला आता मी ते बरोबर करून लोकांसमोर मांडणार. हे मी तुम्हाला सांगतो आणि इथेच सांगतो. तुमच्यासोबत काय असेल तर मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा, मला कुणाल शिंदे या फेसबुक अकाउंटवर माझ्या मेसेज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.